कालची सत्य घटना. एका मुलाने त्याच्या मामाच्याच घरी 1 लाख रुपयाची चोरी केली. जेव्हा पकडला गेला, मामाने विचारला, अरे का तू 1 लाख रुपये का चोरले बुवा? तर तो म्हटला, माझ्या सगळ्या मित्रांकडे आयफोन आहे म्हणे, आणि तो मुलगा 11वीला आहे. सगळ्या मित्रांकडे आयफोन आहे, माझ्याकडे आयफोन नाही, मला आयफोन घ्यायचा होता म्हणून मी चोरी केली म्हणे. मान्य करत होतो, हा मी केली म्हणे. तर मग आजकालची ही जी पिढी त्यांना मला सांगायला आवडेल की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या दिखाऊ गोष्टी आहे, त्याच्या मागे आपण लागायला नको, कारण ह्या चिरकाळ टिकत नाहीत. हे फक्त शो ऑफ आहे. जे टिकतं ते म्हणजे आपले गुण, जे आपले स्किल, आणि त्या स्किलवर आपण पूर्ण जग जिंकू शकतो. त्या स्किलवर आपण पूर्ण कमाई करू शकतो. त्या स्किल्स खूप महत्त्वाच्या असतात. मी लहानपणी तबला शिकत होतो, आणि तांबे सर शिकवायला होते तबला शिकवायला. तर त्यांनी गेट ओपन ठेवलं होतं, म्हणजे त्यांचं रात्री कुलूप काही त्यांनी लावलं नव्हतं. मध्ये तबला, हार्मोनियम जवळजवळ त्यांचं 20-30 हजाराचं सामान असेल. आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सकाळी आलो आणि जेव्हा बघितलं, अरे गेट तर उघडच आहे. मी सरांना विचारलं, म्हटलं सर गेट तर उघडच होतं, तुम्ही गेट असंच ठेवून गेले? मग ते म्हटले की म्हणे जाऊ दे म्हणे, काय जाऊन जाऊन चोरीला काय जाईल म्हणे, तबला, हार्मोनियम या सगळ्या गोष्टी जातील म्हणे. पण जे मी शिक्षण घेतलंय, जे माझं डोकं आहे, जे माझ्याकडे जे स्किल आहे, ते कोण चोरून नेईल म्हणे. ते माझं कोणीच चोरून नेऊ शकत नाही. आज जरी मी उभा राहिलो तरी मी सगळ्या गोष्टी इझिली कमवू शकतो. तर मग मुलांना हे सांगणं आहे की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. आपले गुण हे खूप महत्वाचे, ते आपल्याला विकसित करायला वेळ द्यावा लागतो. त्या सहजासहजी त्या गोष्टी भेटत नाही, आणि जे सहज भेटतं ते टिकत नाही. धन्यवाद.